राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाचा विकास ठरवणाऱ्या निवडणुकांचा आज निकाल आहे। या निकालामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करेल। कारण दोन नेत्यांमधला फरक मी सांगतो। कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे पत्रक वाटणाऱ्याही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तो देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी झाला पाहिजे म्हणून त्याच्या प्रचाराला माननीय एकनाथ शिंदेसाहेब फिरतात। आणि काही लोकांनी पक्षाची मुंबईची शाखा केलेली आहे, ते मुंबईच्या बाहेर देखील पडत नाहीत। याचे पडसाद देखील शिवसेनेचे जिल्हा परिषद पंचायत समिती वाढण्यामध्ये होणार आहे। आणि काही लोकांना फक्त एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करून जे स्वतःचं दुकान चालवायचं आहे ते या निवडणुकीनंतर बंद होणार आहे। देवखेळ या वेबसिरीजमध्ये कोकणातील जे शिमग्यामध्ये प्रामुख्याने असणारे संकासुराचं जे कॅरेक्टर आहे हे अक्षरपणे कुठेतरी दाखवलेलं आहे। आपण देखील निर्मात्याशी चर्चा केलेली आहे, काय सांगा? देवखेळ ही वेब सिरीज ज्यावेळी सुरू होणार होती त्याच्या अगोदर जो ट्रेलर सुरू झाला त्याच्यामध्ये संकासुराच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह काही असल्याच्या गोष्टी आमच्या कोकणातल्या जनतेनं पुढं आणल्या। मी ज्यावेळी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी स्वतः चंद्रकांत गायकवाड नावाचे त्या वेब सिरीजचे जे निर्माते आहेत आणि जाधव म्हणून आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली। त्याच्यानंतर 3 ते 3.5 हजार लोकांच्या समोर त्यांनी स्वतः फोनवरनं याच्यामध्ये काही आक्षेपार्ह असेल तरी मी काढून टाकेन अशा पद्धतीचा शब्द दिला होता। आणि पुन्हा अशा पद्धतीचं जर काही आक्षेपार्ह असेल तर मी आता मुंबईला गेल्यानंतर चंद्रकांत गायकवाड आणि जाधव हे जे 2 निर्माते आहेत त्यांना बोलवून घेईन। मी स्वतः त्याच्यामध्ये नक्की संकासुराच्या पात्राचं काय कशा पद्धतीनं आक्षेप आहे हे स्वतः बघेन, तज्ज्ञांना देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। परंतु कोकणाच्या संस्कृतीवर बोट दाखवण्याचं काम करणारी एखादी जर वेब सिरीज असेल तर त्याचं समर्थन मंत्री म्हणून आणि कोकणातला एक ग्रामस्थ म्हणून मी कधीही करणार नाही। हालचाली सध्या सुरू दिसत आहे। महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्येवर नसता उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशा संदर्भातली भूमिका पुढे येते। त्या भूमिका पुढे येते माझ्या माहितीप्रमाणे राज्यसभेची निवडणूक पहिल्यांदा होईल आणि मग नंतर विधान परिषदा ज्या रिक्त होत आहेत त्यांची निवडणूक होईल किंवा राज्यपाल नियुक्त आहेत का मला माहीत नाही ते होईल। परंतु संख्याबळावरच ही निवडणूक असते आणि 237 आमदार हे आमच्याकडे आहेत। समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं उगाचच कोण धाडस करणार नाहीत याची पूर्ण कल्पना एक कार्यकर्ता म्हणून मला आहे। राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाचा विकास ठरवणाऱ्या निवडणुकांचा आज निकाल आहे। या निकालामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करेल। कारण दोन नेत्यांमधला फरक मी सांगतो। कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे पत्रक वाटणाऱ्याही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तो देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी झाला पाहिजे म्हणून त्याच्या प्रचाराला माननीय एकनाथ शिंदेसाहेब फिरतात। आणि काही लोकांनी पक्षाची मुंबईची शाखा केलेली आहे, ते मुंबईच्या बाहेर देखील पडत नाहीत। याचे पडसाद देखील शिवसेनेचे जिल्हा परिषद पंचायत समिती वाढण्यामध्ये होणार आहे। आणि काही लोकांना फक्त एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करून जे स्वतःचं दुकान चालवायचं आहे ते या निवडणुकीनंतर बंद होणार आहे।